मेलेला माणूस जर 500 वर्ष जतन करून ठेवला तर काय अवस्था होईल ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे मित्रांनो. तर मेलेला माणूस नाव काढलं की गाडीचं रक्त करायला लागलं. तर मित्रांनो आपण कळत आहे बारामती ते लेह लद्दाख ट्रिप, त्यातील दिवस आहे आज 30वा. तर 30व्या दिवशी आपण थांबलो होतो काजामध्ये. तर काजामधनं टेंट लावला होता, तिथनंच टेंट वगैरे लावायला ना आपण निघालोय आज शिमल्याच्या दिशेने. आपण मनालीहून काजाला आलो होतो, पण आता आपण जाताना चांगल्या रोडने जाणार आहे, शिमलाला जाणार आहे, म्हणजे काजावरून शिमल्याला. तर जातानीच आपल्याला वाटामध्ये हा असा वॉलपेपर व्ह्यू दिसला, एकदम भारी व्ह्यू होता. तिथनं पुढे पुढे निघालो, रोड ऍव्हरेज होते, एवढे काही खराब नव्हते. तर त्या रोडनी बरोबर 30-35च्या स्पीडनी जात होतो. तेवढ्यात हा आपल्याला भाऊ भेटला, तो इस्रायल वयनं सायकलिंग करत आला होता. तर त्या भावाला भेटून खूप चांगले वाटले. तिथंच आपल्याला आपल्या इथले महाराष्ट्रातले पण मित्र भेटले, त्यांच्याशी पण गप्पा आणल्या आणि तिथनं पुढे निघालो होतो. 2 गाड्या पण संगच बसत नव्हत्या. पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून एक भाऊ भेटला, तो आता जर्मनीचे 2 भाऊ होते. त्यांना पण खूप भारी वाटलं. त्यांना विदेशी लोकांना पण कुणी त्यांच्याशी बोललं, कॉन्व्हर्सेशन केलं की भारी वाटतं. तर त्यांच्या बरोबर गप्पा मारल्या आणि तिथनं पुढे आपण निघालो ताबू या मॉनेस्ट्रीच्या दिशेने. तर एकदम खराब रोड होते, रोड चांगले होते पण वयनं दगडी पडण्याचे चान्स होते, एकदम मातीचे रोड होते. तिथनं पुढे आल्यानंतर आपल्याला फायनली ताबू गाव लागलं. ताबू गावात आपल्याला आल्यानंतर ना आपल्याला जायचं होतं ताबू मॉनेस्ट्री पाहिला. तर तिथनं पहिलं तर हा स्तूपा दिसला. स्तूपानंतर पुढे आल्यानंतर एकदम जुनाट असं वाडा दिसला आणि त्यामध्ये मॉनेस्ट्री होती, पूर्ण मातीचा होता. तर तिथं दर्शन म्हणजे करून आलो आत फिरून. तर बाहेर आलो पार्किंग मध्ये, तर गाडीचं डायरेक्ट ऑइलच गळायला लागलं. तर हा पोलिसवाला भाऊ होता, त्याला विचारलं किती लांब मेकॅनिक आहे, तो म्हणला 200 किलोमीटर ते नाहीये जवळपास. तर मित्रांनो तिथनं पुढं निघालो आपण हे 500 वर्ष जुनं मृत शरीर पाहण्यासाठी. ते एकदम खराब रोड होते, असे रोड ठीक होते पण वयनं दगडी पडण्याचे खूप चान्सेस मला वाटत होते. आणि एकदम छोटा पातळ रोड होता, 2 गाड्या पण संगत बसत नव्हत्या. अशाच रोड मधनं प्रवास करून आपण मेन रोड सोडून आपण ग्यू मॉनेस्ट्रीकडे निघालो होतो. तर आपल्याला इथनं जवळपास 11 किलोमीटर जायचं होतं हा रोड सोडून. म्हणजे एका वेळीतनं आपल्याला दुसऱ्या वेळीत जायचं होतं. तर तिकडे जाताना पूर्ण चढ होता, गाडी पार पहिल्या गेअरमध्येच कुतत नेली आणि फायनली पोहोचलो. तर तिथं पोहोचल्यानंतर ही मॉनेस्ट्री होती. तर मॉनेस्ट्री एकटा नको जायला म्हणून हे 2 मित्र केरळाचे आले होते, तर त्यांच्यासोबत गेलो. तर मॉनेस्ट्री पूर्ण फिरलो. तर मला काय मम्मी कुठं दिसली नाही. तुम्हाला दाखवतो की मॉनेस्ट्रीमध्ये कसं असतंय आतमध्ये. अशा प्रकारची मॉनेस्ट्री असते, अशा प्रकारची मूर्ती असते आणि प्रत्येक मॉनेस्ट्रीच्या बाहेर असा ड्रम असतो, तो क्लॉकवाईज डायरेक्शननी फिरवायचा असतो. मित्रांनो खूप वेळ शोधल्यानंतर मला ज्या रूम मध्ये मम्मी ठेवलंय, म्हणजे 500 वर्ष जुनं मृत शरीर ठेवलंय, ते भेटले. तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. त्याच्या अगोदर मी इन्स्ट्रक्शन वाचून घेतो काय काय. तर चला तुम्हाला काय करायचं फॉलो करा मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये 500 वर्ष जुनं मृत शरीर कसं दिसतंय ते दाखवतो.